इम्पॉर्टंट आहे. आणि तिचा वैदिकचा प्रवास आणि ती एवढे अबॅकस आणि वैदिक मॅथमध्ये कशी आलेली आहे ती तिच्याकडून आपण आहे सांगतो. सगळ्यात पहिले मी जेव्हा स्कूलमध्ये होती तर तेव्हा मॅथचे क्लासेस घेत होत्या. अजून मला खूप इच्छा होती लागायची. त्यापासून मी रोज बघत पण होती. मॅम तुमचा नंबर पण घेतला, पण तो माझ्याच्या हातात गेला होता. मग एक दिवशी जेव्हा मला कळलं की ब्राह्मण सभामध्ये शिकवतात, तर माझ्या भावाला पण लावायला सांगितलं, माझ्या आईला पण सांगितलं. पण माझ्या घरी गाडी नव्हती तेव्हा. आता माझ्या घरी गाडी आहे, माझ्या आईला गाडी सुद्धा येते. अजून माझ्या आई मला सोडून पण देऊ शकते, जिथे पण ट्युशन वगैरे आहे तिथे. मग मी आता ॲबॅकस नाही लावू शकते, पण मी वेदिक केलं. तर वेदिक केल्याने मला खूप सारे बेनिफिट्स कळले. जसं मला मल्टिप्लिकेशन लवकर यायला लागलं, फास्ट खूप सारे ट्रिक्स आहेत ज्या लास्ट वनमध्ये खूप सारे ट्रिक्स आहेत ज्या नवीन नवीन शिकता येते. अजून ट्युशनमध्ये पण फास्ट कॅल्क्युलेशन करता येते. जेव्हा आपण आन्सर सांगायचं असतं तेव्हा अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बेस्ट आहे, कारण की ते लवकर काही सेकंड असतात एका प्रश्नासाठी. तर तेव्हा खूप महत्त्व करते ते सगळं. अजून तेव्हा तुम्ही फास्ट आन्सर देऊ शकता, कारण की तुमची कॅल्क्युलेशन स्पीड खूप चांगली आहे. अजून तसंच इफेक्टिव्ह आहे एका साईडनी. अजून माझ्या ट्युशनमध्ये पण आहे का सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की ॲबॅकसपेक्षा वेदिक तुम्ही जर लावलं तर जास्त. आता हिने हिचा परिचय दिला की वैदिक आणि अबॅकस या दोन्ही पण गोष्टी आहे. पण वैदिकसाठी कसं आहे की 15 वर्षानंतर आपण वैदिक करू शकतो. त्याच्या अगोदर 5 ते 15 वयोगट हा जो अबॅकसचा आहे. अबॅकसमध्ये आपण 3 मेथडने शिकत असतो. जसं की पहिली मेथड आहे फिंगर मेथड, त्याच्यानंतर आपण अबॅकस टूल्सवर शिकतो आणि तेच अबॅकस टूल्स आपल्या माइंडमध्ये फिट करतो, म्हणजे इमॅजिनेशन शिकतो. पण वैदिकमध्ये तसं नाही आहे. वैदिक पूर्ण ट्रिक्सवर डिपेंड आहे. आणि तुमच्या लक्षात आल्या की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सोपा पडतो. आता अवंतिका 10वीला आहे आणि 10वीला असताना ती म्हणते की मी जेव्हा ट्युशनला जाते, जेव्हा मी म्हणजे माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत डिस्कस करतात तर त्या नेहमी कम्पेअर करतात, पण तिला त्याचा फायदा होत आहे म्हणून ती आपल्याला त्याचा तिचा अनुभव ती आपल्यासोबत शेअर करत आहे. थँक्यू.